नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण क्रमांक 5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास भाग 1 की अगदी अशा या प्रकरणामध्ये आपल्याला विविध अशा प्रकारचे जे प्रसारमाध्यमं आणि अशा या प्रसारमाध्यमांचा इतिहास हाच आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. पहा की अगदी अशा या प्रसारमाध्यमांची ओळख जर आपण पाहिली तर अगदी राजेशाहीच्या काळामध्ये पूर्वीच्या काळी आपण पाहिलं की गावोगावी विविध अशा प्रकारच्या दवंडी पिटल्या जायच्या आणि मग ही जी माहिती आहे की ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्या ठिकाणी अशा प्रकारे केलं जायचं. आणि मग की अगदी अशा या प्रसारमाध्यमं आणि इतिहासामध्ये प्रसारमाध्यमांची ओळख करून घेत असताना की प्रसारमाध्यमं हा जो शब्द आहे तर या शब्दामध्ये प्रसार आणि माध्यमं असे दोन शब्द या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. आणि मग प्रसार म्हणजे काय तर दूरवर पोहोचवणे, प्रसार करणे. मग एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या साहाय्यानं दूरवर पोहोचवू शकतो. की अगदी पूर्वीच्या काळी जर आपण पाहिलं तर राजाला एखादी बातमी संपूर्ण राज्यामध्ये जर पोहोचवायची असेल तर तो की अगदी त्यासाठी कित्येक दिवस त्या ठिकाणी लागायचे. आणि त्यामुळे हे अगदी पूर्वी गावोगाव विविध अशा प्रकारच्या दवंडी पेटवल्या जायच्या आणि मग एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला अशा प्रकारे बातमीचा जो काही प्रवास आहे हा प्रवास तोंडी बातमी ही त्या ठिकाणी पोहोचवण्याचं कार्य केलं जायचं. पहा म्हणजेच जर आपण पाहिलं तर अगदी अशा प्रकारे ही जी काही बातम्या आहे त्या बातम्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पूर्वीच्या काळी पोहोचवल्या जायच्या. पहा की अगदी ब्रिटिश काळामध्ये जर आपण पाहिलं तर भारतामध्ये वृत्तपत्र, नियतकालिकं हे सुरू झाले आणि त्यानंतर अगदी छापील अशा स्वरूपामध्ये अशा प्रकारचे वृत्तपत्र आणि नियतकालिकं सुरू झाल्यानंतर ते लोकांपर्यंत विविध अशा प्रकारच्या बातम्या या वृत्तपत्रांच्या माध्यमाच्याद्वारे पोचवल्या जायच्या. वर्तमानपत्र हे माहितीचं आणि ज्ञानाचंही एक प्रकारे साधन बनलं गेलं आणि त्यामुळं की अगदी अशा या वर्तमानपत्राचं जर आपण पाहिलं तर अतिशय चांगलं अशा प्रकारचं महत्त्व पूर्वीच्या काळी देखील होतं. पहा आणि मग की अगदी अशा या प्रसारमाध्यमांचा जर आपण इतिहास पाहिला तर ज्यावेळेस भारतामध्ये इंग्रजांचं आगमन झालं आणि मग असं हे आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने भारतामध्ये मुद्रणकला, वर्तमानपत्र हे सुरू झालं. वर्तमानपत्रामुळे विविध अशा प्रकारच्या छापील बातम्या सगळीकडे पोहोचवण्यास मदत होऊ लागली. वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचं एक प्रकारे साधन बनलं गेलं. पहा आणि मग हे जे वर्तमानपत्र आहेत ही वर्तमानपत्र एक अशा या वर्तमानपत्रांचा जर आपण इतिहास पाहिला तर तो इतिहास आपल्याला सांगता येईल की प्रामुख्याने बातम्या, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, रंजक आणि अन्य पूरक अशा प्रकारचा मजकूर यांचा समावेश असलेले ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे जे प्रकाशन असतं की अशा या प्रकाशनाला वर्तमानपत्र असं म्हटलं जातं. पहा आणि मग अशा प्रकारचं हे जे वर्तमानपत्र आहे तर या वर्तमानपत्रे हे स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक अशा स्वरूपाच्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे वर्तमानपत्र करायचे. पहा मग प्रसारमाध्यमं ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जाऊ लागली की आधुनिक काळामध्ये प्रत्येक वृत्तपत्राने वृत्तपत्रसुद्धा या ठिकाणी सुरू केल्याचं आपल्याला दिसेल. पहा हे ना, वृत्तपत्र म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्याद्वारे हे वृत्तपत्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्यसुद्धा या ठिकाणी प्रत्येक वृत्तपत्राने सुरू केलेलं आहे.
की अगदी आपण इंटरनेटच्या सहाय्याने ही वृत्तपत्र हे आपण या ठिकाणी वाचू शकतो. मग ते मोबाईलवरही वाचू शकतो आणि संगणकाच्या सहाय्याने सुद्धा आपण ते पाहू शकतो. पहा, यानंतर पहा की अगदी वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी पाहत असताना की यामध्ये इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळामध्ये विविध अशा प्रकारचे सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत. आणि मग प्राचीन रोमन साम्राज्यामध्ये सरकारी हुकूम कागदावर लिहून काढत आणि ते कागद वेगवेगळ्या प्रांतामध्ये वाटले जात. आणि मग यामध्ये जर आपण पाहिलं तर देश, त्याचप्रमाणे राजधानीतील महत्त्वाच्या अशा प्रकारच्या घटनांची माहिती त्या ठिकाणी दिलेली असे. की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली ॲक्टा डायर्ना म्हणजे डेली ॲक्ट म्हणजे रोजच्या ज्या घडामोडी आहेत किंवा घटना आहेत की या घटना नावाचे वृत्तपत्र, त्याचप्रमाणे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे वृत्तपत्र त्या ठिकाणी लावले जायचे. लोकांपर्यंत विविध अशा प्रकारचे सरकारी निवेदनं पोचवण्याचा तो एक अतिशय प्रभावी अशा प्रकारचा मार्ग त्या ठिकाणी त्यांनी अवलंबलेला होता. की अगदी 7व्या शतकामध्ये जर आपण पाहिलं तर चीनमध्ये विविध सरकारी निवेदनं सार्वजनिक ठिकाणी वाटले जायचे. इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्त्वाच्या घटनांची पत्रकं तेही अधूनमधून त्या ठिकाणी वाटली जायचे. धर्मशाळामध्ये उतरणारे प्रवासी, फिरस्ते, तेथील स्थानिक लोकांना ज्या दूरवरच्या बातम्या आहेत त्या दूरवरच्या बातम्या अतिशय रंजकपणे रंगवून सांगण्याचं काम त्या ठिकाणी धर्मशाळेमध्ये उतरणारे प्रवासी किंवा फिरस्ते हे लोक करत असे. त्याचप्रमाणे राजांचे प्रतिनिधी हे वेगवेगळ्या ठिकाणी असत आणि मग ते ताज्या बातम्या राजदरबारामध्ये पाठवण्याचं कार्य हेही त्या ठिकाणी करत असत. पहा, म्हणजे जर आपण पाहिलं तर अगदी पूर्वीच्या काळीसुद्धा अशा प्रकारे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी विविध अशा प्रकारच्या बातम्या पोचवण्याचं कार्य विविध प्रकारच्या माध्यमाच्याद्वारे हे केलं जायचं. यानंतर बेंगॉल गॅझेट पहा की भारतातील पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र 29 जानेवारी 1780 सुरू झाले. आणि मग कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावाने ते ओळखलं जाते. की अगदी जेम्स ऑगस्टस हिकी हा आयरिश व्यक्ती आहे आणि मग अशा या व्यक्तीने ते सुरू केलं. की अगदी आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे की जेम्स ऑगस्टस हिस्की हा जो आयरिश व्यक्ती आहे, अशा या व्यक्तीने अशा प्रकारचं हे जे बेंगॉल गॅझेट नावाचं वर्तमानपत्र आहे हे त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. यानंतर जर आपण पाहिलं तर दर्पण हे पत्र जर आपण पाहिलं तर अगदी 1832 साली मुंबईमध्ये सुरू झालं. आणि मग बाळशास्त्री जांभेकर हे या दर्पण वृत्तपत्राचे संपादक होते. आणि मग अगदी दर्पणच्या अंकामधील विविध अशा प्रकारच्या बातम्यामधून आपल्याला राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचा जो इतिहास आहे की हा इतिहास आजही आपल्याला या ठिकाणी सापडतो. की जर आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर कंपनी सरकारच्या 3 इलाख्यातील जमा खर्चाची यादी असेल, या देशावर रशियनांचा हल्ला होण्याचं भय असेल, शहर साफ ठेवण्याकरता मंडळींची नेमणूक असेल, हिंदू विधवांचा पुनर्विवाह, कोलकाता येथे थिएटरची सुरुवात, राजाराम मोहन राय यांची इंग्लंडमधील कामगिरी, म्हणजे अशा विविध अशा प्रकारची जी काही माहिती आहे किंवा इतिहास आहे, हा इतिहास
आपल्याला पूर्वीच्या वर्तमानपत्रामधून पाहायला मिळतो. आणि यावरून तत्कालीन अशा प्रकारची जी परिस्थिती होती की अशा परिस्थितीवरती सुद्धा जर आपण पाहिलं तर एक प्रकाश त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न हा केला जातो. पहा की अगदी जर आपण पाहिलं तर दर्पण हे पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकरांना आद्य संपादक असंही म्हटलं जातं की 6 जानेवारी हा जो दिवस आहे की तो दिवस त्यांचा जन्मदिवस आहे आणि मग तो पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो. की अगदी पहा विद्यार्थी मित्रांनो की आपण एक यादी करायची की स्वातंत्र्यपूर्व काळातील काही प्रमुख नेते आणि त्यांनी सुरू केलेली जी वर्तमानपत्र आहे की यांची एक यादी आपण तयार करायची. पहा यानंतर जर आपण पाहिलं तर प्रभाकर हे जे वर्तमानपत्र आहे की हे भाऊ महाजन यांनी सुरू केलेले आहे. आणि मग त्यामध्ये फ्रेंच लोकांचा किंवा फ्रेंचांचा बंडाचा जो इतिहास आहे म्हणजे ज्याला आपण फ्रेंच राज्यक्रांती असं म्हटलं जातं तो इतिहास आपल्याला त्या वर्तमानपत्रामध्ये दिसून येतो. त्याचप्रमाणे लोकहितवादी ज्यांना म्हटलं जातं असे गोपाळ हरी देशमुख की यांची समाज प्रबोधनपर शतपत्र ही देखील प्रभाकर या वृत्तपत्रामधून प्रसिद्ध झालेली आहेत. आणि त्यामुळं की अगदी मराठी किंवा महाराष्ट्राचा जो काही इतिहास आहे हा इतिहासही आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. यानंतर ज्ञानोदय की अगदी ज्ञानोदय या पत्रामध्ये 1842मध्ये आशिया खंडाचा त्याचप्रमाणे 1851मध्ये युरोपचा हा नकाशा त्या ठिकाणी छापण्यात आला. आणि मराठी वर्तमानपत्रामधील पहिलं जे चित्र आहे की अशा प्रकारचं चित्र छापण्याचा जो मान होता की हा मान ज्ञानोदय या वर्तमानपत्राकडे आला. आणि मग विजेच्या सहाय्याने बातमी पोचवण्याचे यंत्र म्हणजे टेलिग्राफ की जे 1852 पासून सुरू झाल्याची जी माहिती आहे की अशा प्रकारची माहितीसुद्धा ज्ञानोदय या वृत्तपत्रामधूनच आपल्याला मिळते आहे. भारतामध्ये प्रथम रेल्वे सुरू झाली आणि अशा प्रकारची जी बातमी आहे की ही बातमीसुद्धा ज्ञानोदयने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. की अगदी चाक्या म्हसोबा अशा प्रकारचं शीर्षक देऊन अशा प्रकारची जी बातमी आहे ती बातमी त्या ठिकाणी ज्ञानोदयमधून छापून आली होती. त्याचप्रमाणे 1857चा संघर्ष म्हणजेच 1857चा उठाव की अशा या उठावाच्या बातम्या किंवा संघर्षाच्या बातम्याही अशा या वर्तमानपत्रामध्ये छापल्या होत्या. म्हणजेच एकंदरीत जर आपण पाहिलं तर वर्तमानपत्रे हे एक प्रकारे समाज प्रबोधनाचं जे कार्य आहे की हे कार्य अतिशय चांगल्या प्रकारे करण्याचं एक माध्यम होतं. की जसं इंदुप्रकाश या पत्राने विधवा विवाहाचा जोरदार अशा प्रकारचा पुरस्कार करण्याचं काम केलेलं आहे. बहुजन समाजाचं मुखपत्र की ज्याला आपण दीनबंधू असं म्हणतो महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे सहकारी कृष्णराव भालेराव यांनी अशा प्रकारचं दीनबंधू हे वर्तमानपत्र सुरू केलं. आणि अशा या वर्तमानपत्रामधून आपल्याला बहुजन समाजाची त्या काळची जी परिस्थिती आहे की अशा या परिस्थितीचा आपल्याला ओझरतं जे दर्शन आहे किंवा समकालीन अशा प्रकारची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी समजण्यास मदत होते. पहा की अगदी यानंतर पहा या ठिकाणी आपल्याला हे करून पाहायचं आहे की वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी एका बातमीचं कात्रण आणायचं आहे आणि त्याची एक वही तयार करायची. की अगदी प्रत्येक दिवशी विविध अशा प्रकारच्या बातम्या येत असतात. अशा महत्त्वाच्या अशा प्रकारच्या बातम्या यांचं कात्रण आपण त्या ठिकाणी हे करायचं आहे आणि एक चांगली सुंदर अशा प्रकारची वही तयार करायची. यानंतर जर पाहिलं तर पुढचं वर्तमानपत्र आहे केसरी आणि मराठा की अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या
इतिहासातील महत्त्वाचा अशा प्रकारचा जो टप्पा आहे की हा टप्पा जर आपण पाहिला तर तो केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी गाठलेला होता. की अगदी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी त्या काळची जी परिस्थिती आहे ती परिस्थितीचं वर्णन करण्याचं कार्य अशा या वर्तमानपत्रामधून केलेलं आहे. 1881मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी अशा प्रकारचे हे जे वर्तमानपत्र आहे ही वर्तमानपत्र सुरू केलेली होती. आणि अशा या वर्तमानपत्रांनी तत्कालीन त्याचप्रमाणे सामाजिक आणि राजकीय जे प्रश्न होते की अशा या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं. त्या काळची देशातील स्थिती, त्याचप्रमाणे देशभाषेतील विविध अशा प्रकारचे ग्रंथ आणि विलायतेमधील असणारं जे काही राजकारण आहे म्हणजे युरोपमधील राजकारण की अशा या विषयांच्या संबंधाने खऱ्या अर्थाने अशा या वर्तमानपत्रांनी म्हणजे केसरीने जे लेखन आहे ते लेखन प्रामुख्याने सुरू केलेलं होतं. की 21व्या शतकामध्ये वर्तमानपत्र जर आज आपण पाहिली तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जातात आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची भूमिका ही वर्तमानपत्र बजावत असताना आपल्याला दिसून येतात. पहा की अगदी यानंतर जर आपण पाहिलं तर नियतकालिके की अगदी ठराविक कालावधीमध्ये प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे ज्याला आपण नियतकालिका असं म्हणतो. आणि मग अशा या नियतकालिकामध्ये साप्ताहिक आहेत. साप्ताहिक म्हणजे 7 दिवसांना येणारं, पाक्षिक म्हणजे 15 दिवसांना येणारं, मासिक म्हणजे दर महिन्याला, द्वैमासिक म्हणजे 2 महिन्यानंतर, त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यानंतर, षण्मासिक म्हणजे 6 महिन्यानंतर आणि वार्षिक म्हणजे अशा या नियतकालिकांचा समावेश आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. पहा म्हणजे काही ठराविक कालावधीनंतर की जसं वर्तमानपत्र हे दररोज येत असतं तर ही नियतकालिकं अशा या साप्ताहिक असेल, पाक्षिक असेल, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, षण्मासिक आणि वार्षिक अशा प्रकारे त्या ठिकाणी ते छापलं जातं. आणि त्याद्वारे सुद्धा जर आपण पाहिलं तर लोकांपर्यंत ही जी माहिती आहे की ही माहिती पोचवण्याचं कार्य केलं जातं. पहा याबरोबर जर आपण पाहिलं तर अनियतकालिक हाही एक प्रकार पुढे रूढ झाला. आणि मग की अगदी अनियतकालिकांचा जो काही प्रसिद्धीचा काळ असतो की हा काळ अनिश्चित अशा स्वरूपाचा असतो. आणि मग की अगदी बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेमधील पहिलं मासिक दिग्दर्शन नावाने सुरू केलं. त्याचप्रमाणे नियतकालिकांचा जो विचार आहे हा विचार जर आपल्याला या ठिकाणी करायचा झाला तर प्रगती नावाचं नियतकालिक 1929मध्ये की ज्याला साप्ताहिक असं म्हटलं जातं आणि ते अतिशय महत्त्वाचं होतं. आणि अशा या साप्ताहिकाचे संपादक जर आपण पाहिले तर त्र्यंबक शंकर सेजवलकर हे त्या ठिकाणी होते. त्यांनी प्रगती अशा या साप्ताहिकामधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास आणि सामाजिक चळवळी अशा या विविध अशा प्रकारच्या विषयावर चांगलं अशा प्रकारचं जे काही लेखन आहे ते लेखन करण्याचं कार्य त्या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे. की अगदी आज जर आपण पाहिलं तर आधुनिक काळात इतिहास किंवा भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिकं आज रोजी निघत आहे. की जसं मराठी भाषेमधील भारतीय इतिहास आणि संस्कृती, मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका म्हणजे अशा या विविध प्रकारच्या विषयावरती हे जे लेखन आहे नियतकालिका आहेत हे नियतकालिका त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. यानंतर पहा की वेब पत्रकारिता की अगदी वेब पत्रकारिता पाहण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगेल की अगदी या ठिकाणी करून पहा म्हटलं आहे की आधुनिक काळामध्ये अनेक वृत्तपत्रांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून ई आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत.
ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक, की अगदी त्यांना वाचकामधून अतिशय चांगला अशा प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे. आणि मग अशी ही जी ई वृत्तपत्र आहेत ती कशी वाचायची हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. की अगदी ई वृत्तपत्र वाचत असताना आधुनिक प्रसारमाध्यमामध्ये ई वृत्तपत्रांना विशेष अशा प्रकारचं महत्त्व या ठिकाणी आज रोजी आलेलं आहे. आणि मग की ई वृत्तपत्राचं स्वरूप जर आपण पाहिलं तर ते छापील वर्तमानपत्रांसारखे नसतं, की अगदी त्यामध्ये बातम्यांचं स्वरूप असेल किंवा महत्त्व यानुसार बातम्या न येता त्या आपल्याला त्या ठिकाणी क्रमाने येताना दिसतात. की अगदी आपल्याला हव्या असलेल्या बातमीसाठी किंवा लेखासाठी जर आपण क्लिक केला तर ती बातमी सविस्तर अशा प्रकारे स्क्रीनवर त्या ठिकाणी येताना आपल्याला आढळते. आणि मग अशा या वर्तमानपत्रामध्ये वाचकांच्या ज्या प्रतिक्रिया असतात त्या नोंदवण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी एक जागा असते. म्हणजे जर आपण पाहिलं तर आज जगातील बहुतेक अशा प्रकारचे वृत्तपत्र ई स्वरूपामध्ये उपलब्ध झालेले आहेत. कोणालाही जगातलं कोणत्याही प्रकारचं वृत्तपत्र कोणत्याही संगणकावर किंवा मोबाईलवर आपल्याला इंटरनेटच्या माध्यमाद्वारे आपल्याला ते सहजपणे वाचता येऊ शकतं. पहा की अगदी यामध्ये वेब पत्रकारिता की अत्याधुनिक नियतकालिकामध्ये वेब पत्रकारिता हा जो प्रकार आहे की अशा या प्रकारामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांचा समावेश होताना आपल्याला आढळतो. आणि मग यामध्ये इतिहास हा प्राधान्याचा विषय त्या ठिकाणी असतो. वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया, वेब चॅनल्स, यूट्यूब यावर इंग्रजी त्याचप्रमाणे भारतीय भाषांमधून सुद्धा वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला असतो. पहा आणि त्यामुळं वेब पत्रकारिता जर आपण पाहिलं तर अगदी अशा या वेब पत्रकारितेमुळे संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमामधून केले जाणारं जी पत्रकारिता असते की ज्याला आपण वेब पत्रकारिता असं म्हणतो. आणि त्यामुळं आपल्याला वेब न्यूज पोर्टल्स असतील, सोशल मीडिया, वेब चॅनल्स, यूट्यूब अशा या वेब पत्रकारितेमधून वाचकांसाठी भरपूर अशा प्रकारचा जो मजकूर आहे की हा मजकूर त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं कार्य त्या ठिकाणी प्रामुख्याने केलं जातं. पहा आणि त्यामुळं की अगदी अशा या वेब पत्रकारितेमध्ये ई वृत्तपत्रसुद्धा अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं असल्याचं आपल्याला दिसून येईल. पहा तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण की अगदी अशा या विविध अशा प्रकारच्या जे काही विविध अशा प्रकारचे वर्तमानपत्र आहे या वर्तमानपत्रांचा वेब पत्रकारितेचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. पुढील भाग आपण पुढच्या भागामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.